बोंदुघरातला 8व्या गुन्ह्यात न्यायालयात व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार। एसआयटी 7व्या गुन्ह्यात बोंदुघरातचा पोलीस कोठडीची मागणी करणार। 8व्या गुन्ह्यातही खरातवर महिलेवर लैंगिक अत्याचाराचे आरोप। पुण्यातील 2 भाजप नगरसेवकांचा वाद आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत। नगरसेविका अर्चना पाटलांकडून मृणाल कांबळेची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार। राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार। हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। तर अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी। मुंबईतील महापौर बंगल्याची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 3.48 कोटींच्या खर्चास मंजुरी। स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय। प्रमुख अभियंता विभागाच्या वतीने कंत्राटदारांची नेमणूक। मीरा भाईंदर पोलिसांकडून 18 गुन्हे दाखल करत 23 ड्रग्ज तस्करांना अटक। पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशान्वये कारवाई। 1.4 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मुंबई ते पुण्यादरम्यान 5 तास वाहतूक कोंडीत अडकल्याचा एक व्हिडिओ शेअर। हे खूप भयंकर असल्याचं सोनालीने म्हटलं। शासनानं यावर उपाययोजना करावी, सोनाली कुलकर्णीची मागणी। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट सहीनं 70 कोटींचं कंत्राट मिळवल्याचं प्रकरण। नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। प्रकरणाची चौकशी सुरू। पश्चिम रेल्वेवर विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून 15 डब्याची लोकल धावणार। 1 मे पासून नॉन एसी लोकलच्या 17 फेऱ्या वाढवण्यात येणार।